बारामतीच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. पण या अपघातामागे एक नाव वेगळ्याच कारणाने चर्चेत आलं. कॅप्टन सुमित कपूर. नमस्कार, मी सनोफर. तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज. सुमित कपूर काही साधा पायलट नव्हता. 15 ते 16,000 तास आकाशात घालवलेला अनुभवी वैमानिक होता. लिअरजेट 45 चा पायलट इन कमांड. उपमुख्यमंत्री अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याची सुरक्षा ज्याच्या हातात होती, स्वच्छ युनिफॉर्म, खांद्यावर 4 पट्ट्या आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. पण या चमकदार करिअरला एक काळी बाजूही होती. 2010 साली दिल्ली विमानतळावर उड्डाणाआधी दारू चाचणीत तो पॉझिटिव्ह सापडला. पहिला मोठा धक्का. तरीही सिस्टीमने माफ केलं. पण 2017 मध्ये पुन्हा एकदा ड्युटीवर असताना तोच प्रकार घडला. यावेळी DGCAने थेट 3 वर्षाचा सस्पेन्शन ठोठावलं. नोकरी गेली, प्रतिमा मळली, काही काळ फ्रीलान्स उड्डाण आणि गेल्या 5 वर्षापासून VSR व्हेंचर्स सोबत तो पुन्हा कॉकपिटमध्ये परतला. आणि मग आली बारामतीची ती सकाळ. लँडिंगचा प्रयत्न, विमान अनियंत्रित आणि भीषण अपघात. आज सुमित कपूरही नाही, पण त्याचा भूतकाळ या अपघाताशी जोडून पाहिला जातोय. AAIB तपास करत आहे. हा अपघात फक्त तांत्रिक होता की मानवी चुकांचा इतिहास पुन्हा समोर आला? एकच गोष्ट निश्चित, आकाशात हजारो तास उडालेला हा पायलट जमिनीवर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न सोडून गेला. अशाच नवनवीन वेगवेगळ्या स्टोरी पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा.